राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांबाबत मोठा निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला घेण्याचे आदेश दिले आहेत। काही ठिकाणच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे जवळपास 20 नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली गेली होती। त्यामुळे सर्वांचे निकाल एकाच दिवशी घोषित व्हावेत यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिलाय। मतदान आज झाले तरी त्याचे निकाल हे 21 डिसेंबरला जाहीर करावे। तसेच एक्झिट पोल 20 डिसेंबरला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे। आचारसंहिता 20 तारखेपर्यंत लागू राहणार आहे। ज्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलली आहे तिथल्या उमेदवारांना जुनीच चिन्ह कायम राहतील, मात्र खर्च मर्यादा वाढवण्याची मागणी कोर्टाने नाकारली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रक्रियेवरील त्रुटींवर नाराजी व्यक्त करताना म्हटलंय, मतमोजणी पुढे ढकलणं ही यंत्रणेची चूक आहे। ही स्थिती मी प्रथमच पाहतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे काय परिणाम होणार आहे जाणून घेऊया। प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीची स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागतील। ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्यानं आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्यानं जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहे। याशिवाय सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल। स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणं आणि स्वाक्षरी करणं बंधनकारक असते। ती प्रक्रिया रोज 21 नोव्हेंबर पर्यंत पार पाडावी लागेल। विधानसभेला साधारणपणे 288 ठिकाणी मतमोजणी असते। जवळपास तेवढेच मतमोजणी ठिकाण नगर परिषद निवडणुकीत आहे। मात्र लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे विधानसभेची मतमोजणी वोटिंग नंतर लगेचच 1 किंवा 2 दिवसात होते। म्हणजे आता मतमोजणी समोर ढकलली गेली तर विधानसभा निवडणूक सुमारे 3 आठवडे सांभाळावी एवढी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामी लागणार आहे।